नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मी आहे शुभांगी. आजचं आपलं काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे. आज म्हणजे आपल्याला बनवायची आहे तुरटी फ्रुटी आणि ती कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. आता सीझन चालू आहे टरबुजाचा. असं टरबूज कट करून घ्यायचं आणि मस्तपैकी आधी खाऊन घ्यायचं बरं का. तर त्यासाठी काय करायचं, आधी ना चांगले छेद करा आणि वरच्या चाकून साईने आपल्या मुलांना देऊन टाका, आपण खा, असं सर्व प्रकारे काढून घेतलं की हे पाहिजे वेस्टेज मटेरियलपासून एकदम परफेक्ट रेसिपी आपल्याला बनवायची आहे. तर त्यासाठी दाखवलेलं आहे. टरबूज खायला अगोदर वापर केला आणि त्यानंतर काय करायचं, खाऊन झाल्यानंतर त्या टरबुजापासून इतकी मस्त तुरटी फ्रुटी बनते की बस जशी बाजारात मिळते तशीच. फक्त थोडी करायची मेहनत आहे आणि त्रास होतो बरं का. आणि हे ना चाकू साईने तर तुम्ही कट करा किंवा त्या येणी करा, पण आहे ना हाताला एकदम जपून. खूप जाड असतं त्याचं कातडं आणि त्रास होतो बरं का कापायला, खरंच का त्रास होतो. एकदम काळजीपूर्वक कापायचं आहे. नसन जमत तर सरळ विळीनं कापलं तरी चालेल, काही अडचण नाही. ते सालटे काढायचं घेतलं होतं पण त्यांनी काही जमानच झालं. मग म्हणलं जाऊ द्या, त्यांनी तर काही होणार नाही, आपलं चाकूनं काढा. आणि तुम्हाला दाखवायसाठी दाखवत आहे. त्यानंतर मी जे विळीचा सुद्धा इस्तेमाल करून बघणार आहे, जेणे होईल तिने बघा. इतकीच मी त्यापासून इतकेच घेतलेलं आहे वेस्टेज मटेरियल त्या टरबुजाचं. आणि आता उन्हाळा चालू झाला आहे. टरबूजचं सर्विक सगळ्याच ठिकाणी अवेलेबल आहे, असं नाही की इथं नाही तिथं नाही, सगळीकडेच टरबूज अवेलेबल आहे. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. एकदम 5 मिनिटात असे छेद करून घ्यायचे. ज्या शेपमध्ये तुम्हाला तुरटी फ्रुटी हवी आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्यायचे बरं का. आता मी आपली साधी जसं आपली नॉर्मल तुरटी फ्रुटी असते तशीच. त्यानंतर काय करायचं आहे, 2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे बरं का. साधारण ते 500 मिली असेल. तर बघा आता आपण काय करणार आहे, पाणी उकळूस तर आपल्याला काय करायचं आहे, ती जी तुरटी फ्रुटी कट केली आहे ती सुटी करून घेणार आहे. पाणी इकडं गरम करायला ठेवलेलं आहे. तर जास्त पाणी नाही झालं पाहिजे, याची पण काळजी घ्यायची बरं का. तर बघा तुम्हाला दाखवत आहे तुरटी फ्रुटी कशी आहे. तर कट करून झालेली आहे तुरटी फ्रुटीने. साधा आता हे तर आपण कट करून घेतलेलं हे टरबुजाच्या छोट्या खापा आहे. तर बघा आता पाण्याला उकळी आली आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर आपले भरपूर काही व्हिडिओ झाले आहेत. आपला चॅनल लई जवळ आलेला आहे. आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. तर मला खरंच आनंद वाटतो ते सांगण्यासाठी की आजचे आपले सबस्क्रायबर आहे 908 सबस्क्रायबर आहे बरं का आपले. तर बघू आता कोण आपल्याला पटकन सबस्क्राईब करतं आहे आणि कधी आपलं चॅनल मॉनिटाईज होतं आहे. तर बघूच, तुम्हाला तर कळणारच आहे. जे माझी यूट्यूब फॅमिली आहे आणि जे खरंच माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे. आता ह्या पाण्याला उकळी येऊस तर आपल्याला पाक तयार करायचा आहे. 1च ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना थोडं पाणी कमी करायचं आहे, जास्त झालेलं आहे बरं का. पाणी कमी घ्यायचं आहे आणि पाणी पातळच पाक तयार करायचा आहे आपल्याला, काही जास्त नाही. तर बघा आता पाणी कमी करून घेतलं. पाकाला जास्त पाणी लागत नाही, हे माझ्या नंतर लक्षात आलं पाणी टाकल्याच्या नंतर. असं तुम्ही काही करू नका, पण मी साखर टाकायच्या अगोदरच कमी करून घेतलं. आता हे ना 1 ग्लास पाण्यामध्ये मी ना साधारण 300 ग्रॅम साखर टाकून घेतली. तर साखर टाकायचं काय म्हणजे आपलं वाट्याचं माप असते. आपण एक वाटी आपल्याला वाटण तोपर्यंत टाकत असतोय. पण हे मला माहीत आहे किती 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. आणि त्यात 1 विलायची फोडून टाकायची, म्हणजे एकदम गुलाबजामुनचा पाक जसा करतो तसा हा पाक तयार करून घ्यायचा. अगदीच 5 मिनिटाची रेसिपी आहे आणि बघून घ्या तुम्ही किती साधी सोपी आहे. मुलांना अशी तुरटी फ्रुटी ह्या उन्हाळ्यात नक्की बनवून द्या आणि कशी झाली हे मला नक्की सांगा. तर बघा, तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळणार आहोत. ती म्हणजे आता तुरटी फ्रुटीचं प्रोसेस म्हणजे आता हे छोट्या खापात शिजलं, जास्त शिजवायचे नाही, गाळ नाही करायचं बरं का. लक्षात ठेवा, नॉर्मल अशी वाफ येतो काढायची आहे 2 मिनिटात आणि लगेच पाक तयार. आणि ह्या आपलं काही घ्याई पूर्ण चाळण आहे त्यामध्ये ते उमटून घ्यायचे आहे. तर ही कढई खूप जाड आहे त्यामुळे मी उलटणीनं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर कापड्या साईने यावरनं टाकून घेणार आहे. तर याचं पाणी हलकं थोडंफार राहतंच, त्यामुळे असं पसरून घ्यायचं आहे. आणि तेव्हा तुरटी फ्रुटी त्या चमच्याला ते जाणार आहे पाकात, जाऊ द्या, गेली तर गेली. आता आपली तुरटी फ्रुटी इकडे तयार झाली आहे. आता ही 4 कलरपासून आपण तुरटी फ्रुटी बनवणार आहे. हा आहे केशरी कलर, हिरवा कलर, लाल कलर. तर बघा आपण ते 4ही कलर तर काय करायचं आहे आपल्याला, तर 4 कलर घेतले आणि त्यात जो पाक तयार केला होता ना तो पाक जसा आहे तसा चमच्याच्या साईन त्यामध्ये टाकायचा बरं का. त्यानंतर हळूवारपणे तुरटी फ्रुटी त्यामध्ये घालून घ्यायची. तेवढे झाले की त्यानंतर 5 मिनटं तशीच रेस्टला ठेवायची बरं का. 5 मिनटं जर रेस्टला ठेवली ना तर काय होतं माहिती आहे का, ती चांगली भिजल्या जाते.
तर भिजली का आपल्याला मुरून ती गोड होती ना, मग तुरटी फुटी एकदम बेस्ट रेसिपी आहे. सगळ्या मी ह्याच चाळणीवर उमटवणार आहे आणि एक जसं आहे तसाच कलर ठेवायचा आहे, म्हणजे 4 कलर एकदम परफेक्ट तयार होणार आहे आपले. त्यासाठी हे 4 कलर घेतलेले आहे आणि त्यात काय केलेलं आहे, थोडा थोडा पाक टाकून घेतलेला आहे. त्यानंतर परत चमच्याच्या साहाय्याने तो कलर एक जीव करून घ्यायचा आहे. बघा तुम्हाला दाखवत आहे तसं हलक्या हाताने चमच्याने फिरून घ्या आणि याचा चमचा त्याच्यात करू नका, ना तर कलर चेंज व्हायची खूप शक्यता असते. त्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळ्या चमचे वापरा. आता काय करायचं आहे, सगळ्याच्यात सारखं आपल्याला टाकायचं आहे. आता हा जसा आहे तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर केसरीमध्ये घालून घेऊ आपण. हा केशरी कलर आहे तो हिरवा आणि हा पिवळा. तर बघा 4 कलर तयार होणार आहे या तुरटी फ्रुटीचे आणि एकदम दुकानसारखी आपली तुरटी फ्रुटी तयार होणार आहे. तर यासाठी काय करायचं आहे, आता ही अशी झाकून ठेवायची आहे बरं का. तर आता बघा कसा कलर चेंज झाला आहे, किती छान अशी रेस्टला आपली तुरटी फ्रुटी ठेवून द्यायची आहे. आता ग्रीन कलरला ग्रीन कलर आलेला आहे, केशरीला केशरी आलेला आहे, पिवळ्याला पिवळा कलर सुरुवात झाली आहे. जास्त केशरी लवकर भरलेला आहे आणि ग्रीन कलरसुद्धा, पण मी वर खाली केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला बाकी दिसांना दुसऱ्या चमच्याचा वापर करायचा आहे आपल्याला. आणि हे चाळणी तुमतून घेतली काय होतं, थोडंसुद्धा पाणी राहत नाही, तुरटी फ्रुटी गोड व्हायला मदत होते नाही. तर चला नेक्स्ट प्रोसेसमध्ये आपलं काय करायचं आहे, हलक्या हाताने वर खाली करून घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या चमच्या साहाय्याने आता काय करायचं आहे, तुरटी फ्रुटी एकत्र करायची आहे. तर बघा अशी टरबूज तुम्ही किती केस आले फेकून दिले असतील, पण अशी तुरटी फ्रुटी कधी बनवून खाल्ली का नसन तर नक्की ट्राय करून बघा. पुन्हा आता उन्हाळ्यात अशी तुरटी फ्रुटी किंवा टरबूज असं सीझनमध्ये चांगलं लागतंय वाटतं. कलर एकदा व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचे आहे. पहा वर खाली करून चमच्या साईने ती उलटणी मी परत धुवून घेतली आणि त्या दुसऱ्या कलरमध्ये घातलेली आहे. प्रत्येक वेळी धुणार त्यामध्ये घालणार किंवा चमचा वापरणार. पहा प्रत्येक वेळी चेंज करून घेतलेला आहे. कॅमेरा खालीपर्यंत लागलेला आहे, मी बघितलेलाच नव्हता, मी आता बघत आहे. तर चला कशी वाटते ही रेसिपी तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. आता यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, हे कलर मिश्रण जर कलर टाकले तर चांगली तुरटी फ्रुटी दिसत नाही आणि कलरमुळे चांगली कलरफुल दिसते आणि मस्त लागते बरं का. तर कलरने प्रत्येकाची चव वेगळी असणार आहे, एवढं मात्र खरं आहे. तर बघू त्यात याला आता काय करायचं आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे 1-2 तासासाठी. 1-2 तासाने आपण बघणार आहोत. कसले झाकण ठेवावं, पण असंच ठेवावं कारण आपल्याला ती गोड बनवायची आहे. जेवढी ती पाकात मरून अशी मी चाळण घेतलेली आहे त्यामध्ये ठेवून देणार आहे. तर बघा आता रेस्ट झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहे, पूर्ण चाळणीवर एक वाटी उतरून घ्या. कलरफुल तुरटी आपल्याला एक करून असं मिश्रण त्यावर टाकून घ्यायचं आहे आणि सर्व पाक त्या कढईत टाकायचं आहे. तर ह्याने काय व्हायचं आहे, प्रत्येकाला पण ग्रीन कलर जास्त हे असतो त्यामुळे अगोदर ग्रीन कलर टाकलेला आहे आणि आता दुसऱ्या वाट्या सगळ्या एकसारख्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे आणि 5-10 मिनटं किंवा 1-2 तासासाठी झाकण ठेवणार आहोत आपण. आणि त्यानंतर एकदम तुरटी फ्रुटी बेस्ट होणार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी होती मला कमेंट करून नक्की कळवा. आता आपली तुरटी फ्रुटी मिळालेली एकदम व्यवस्थित बनलेली आहे आणि गोड पण झालेली. मी 1-2 खाऊन पण बघितलेली. ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.